मात्र अग्रेसेना नवी मुंबई प्रमुख. आज मी घणसोली स्विमिंग पूल या ठिकाणी आहे आणि हा पूल 4-5 दिवसापासून बंद आहे. कारण सांगितलं जातं टेक्निकल रिझन आहे आणि गेल्या शनिवारी शुक्रवारी ह्या पूलमध्ये भयंकर घाण वास येत होता पाण्यामध्ये. आता हे जे सगळे लोक इकडे थांबलेले ते सगळे मेंबर्स आहेत, मुलं इकडे जे शिकायला येतात ते, आणि त्यांच्या त्या तक्रारी आहेत. तर तुम्ही ऐकून घ्या काय काय म्हणतात ते. गेले 4-5 दिवसापासून असं सांगितलं जाते की स्विमिंग पूलचे क्लिनिंग प्रॉपर होत नाही, झालेलं नाही. आणि आत्ता आम्हाला सांगितलं जाते की जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांचा पगार भेटलेला नाही. आता आम्ही साधारण सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी वेगवेगळ्या परिक्षेत्रातून आलेली लोक आहेत आणि त्यांची शाळा संपलेली आहे. ती गावाला जायची मुलं थांबलेत, लहान लहान मुलं आहेत ही अशी सगळी, आणि गावाला जायची थांबलेत व स्विमिंगमध्ये आम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे म्हणून. पण अशी सगळी कारणं असल्यामुळे दिवस वाढत जात आहेत. मग आता 15 तारखेला शाळा सुरू झाल्यानंतर मग त्यांना स्विमिंग किती घेणार, गावी कधी जाणार, येणार कधी ती. त्यामुळे लवकरात लवकर हा तरण तलाव चालू करण्यात यावा अशी नम्र विनंती आहे आमच्या सगळ्यांची. सुट्टीमुळे मुलं येत आहेत शाळेतली, जे शाळेमध्ये जाणारी मुलं आहेत ते सुट्टी आहे त्याच्यामुळे आता स्विमिंग पूलला येतात. पण एकदा शाळा सुरू झाली की त्यांना जमणार नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं सांगण्यात येतं, जे आम्ही जिकडे जे स्विमिंग ट्रेनिंग देणारे आहेत त्यांना चौकशी केल्यावर कळलं की त्यांचा पेमेंट आहे हा 1 वर्षापासून झालेला नाही आहे. आणि त्यांनी आता ते थोडक्यात संप पुकारण्यासारखं काम केलेलं आहे. त्यांना ते स्विमिंग पूलची देखभालसुद्धा करत नाही याच्यापुढे, आणि ट्रेनिंग पण देत नाही आहे. आणि जे रास्त आहे तर आमची विनंती आहे पालिकेला की लवकरात लवकर त्यांचा पेमेंट करून द्या आणि एवढ्या सगळ्या लोकांची अडचण सोडून टाका. तुम्हाला दादा काय म्हणायचं आहे? ॲक्च्युली यांनी ज्यावेळेस फॉर्म भरून घेतले त्यावेळेस तरी लोकांना सांगायला पाहिजे की बाबा 8-10 दिवस स्विमिंग पूल चालू होणार नाही. जर तुम्ही फॉर्म भरून घेताय, बॅचचं टायमिंग सांगता, बॅचची डेट सांगता, आणि त्या डेटला सगळी लोक येतात लहान लहान मुलांना घेऊन, आणि इथं आल्यानंतर कळतं की स्विमिंग पूल बंद आहे. आता रिझन काय आहे काय नाही आहे ते त्यांनी बघणे आणि लवकरात लवकर स्विमिंग पूल चालू करणे ही अपेक्षा आहे. ग्रुप बनवले पण अपडेट नाही. ग्रुप त्यांनी बनवलेला आहे आणि ग्रुपवरती सुद्धा काही अपडेट नाही, मेसेज नाही. ॲटलीस्ट ते जरी केलं तरी लोक सकाळी आली नसते इकडे. हम लोग दूर से आए, एटलीस्ट इन्फॉर्म तो करना चाहिए ना कि है क्या नहीं करके. ऐसा रोज रोज रहेगा तो हम लोग को तो डेली प्रॉब्लम हो जाएगा ना. तो काय आम्ही लवकर येतो पण फॉर्मसाठी पण त्यांनी एक तर 15-20 दिवस लावले. त्याच्यानंतर आता बॅचला पण त्यांनी 15 दिवस, 2 तारखेला सांगितली, 2 तारखेच्या नंतर त्यांनी परत बंद केली. आज 4 दिवस झालं बंद आहे. माणसांनी लवकर येऊन गावी वगैरे नाही जायचं का कुणाला? सुट्ट्या येते आता मुलांसाठी शिकतील म्हणून आलो इथं, तर ह्यांचे हे कारण आहेत काय ना काय. तुम्ही बघा ना तुमचे काय रिझन आहे, ते पैसे कशाला घेतले आणि फॉर्म कशाला भरायला लावले त्यांनी. साधारण पेमेंटचा इश्यू येतो, जनतेला काममध्ये फरफडतात. आणि काही असेल तुम्ही जवळजवळ फॉर्म घेतले 2 तारखेला, चालू केली 15 दिवसानंतर, त्याच्यानंतर तिथंही नंतर आल्यानंतर आज बंद, उद्या काही इश्यू असे नेहमीच काही ना काही प्रॉब्लेम सांगतात. जनतेने करायचं का ह्याच्यासाठी? असं आहे की आम्ही पण ना वर्किंग प्रोफेशनल आहे. आम्ही पण आपलं शिफ्ट मॅनेज करतो, आपलं ऑफिसेस मॅनेज करून इथे येतो. आणि इथे आल्यानंतर जेव्हा हे कळतं ना तर आमचं पण आम्ही सगळं सॅक्रिफाईस करतो. जॉब झालं, ऑफिस झालं, काहीतरी शिकण्यासाठी. आणि इथे जेव्हा येतो तेव्हा हा असा कारभार दिसतो. तर मग आम्ही तरी काय करायचं? आम्ही तरी कुणाला बघायचं आणि कुणाकडे बघायचं? इथले बोलतात की आमचं काम नाही, ते बोलतात आमचं काम नाही, मग आम्ही कोणाला बोलायचं? थोडक्यात आपल्याला कोणाचाच आधार नाही आहे ना, ऑफिसचा आधार आहे ना. पैसे घेतात त्यात पण आता यांनी जीएसटी सुरू केली, कधी बिल देतात कधी नाही, हा पण इश्यू आहे लोकांना. त्यात आणि कॅश पेमेंट घेतले ना, ऑनलाईन पेमेंट आहे. ऑनलाईन पेमेंट सुरू करायला पाहिजे. जे कॅश पेमेंट आहे ते बंद करून ऑनलाईन पेमेंट सुरू करायला जॉगिंगला पाहिजे. येतात तिथं. जॉगिंगला आल्यानंतर त्यांना जर फॉर्म भेटला तर ते का प्रत्येक वेळी कॅश हँडल करू शकत नाही. तर एक स्कॅनर ठेवला तर त्याच्या माध्यमातून मुलांना किंवा लोकांना पटकन पेमेंट करता येतं आणि सुटेबल होऊन जाईल ती. तर कमिशनर साहेबांना आमची एक विनंती आहे की पेमेंटसुद्धा जे आहे ते ऑनलाईन तुम्ही घ्या. कॅशमध्ये देणं फार इनकन्व्हिनियंट आहे. सकाळी सगळी कामं सोडून मुलांना इथे घेऊन येतो आणि त्याच्यानंतर असं हे माहिती पण नाही ना. ग्रुपवर कमीत कमी इन्फॉर्म केलं असतं तर आम्ही कमीत कमी आलो नसतो. 7च्या डॅशवर लोक इथे येऊन थांबले. 7 वाजल्यापासून इथं येणार लेडीजनी, म्हणजे पोरांना घेऊन. पोरं 6 वाजता उठवायचं सुट्टीच्या टायमाला. बाकीच्यांचे पण हाल होतात. तर कमिशनर साहेबांना विनंती आहे, क्रीडा विभागाच्या ज्या कमिशनर आहेत त्यांना सुद्धा विनंती आहे, लवकरात लवकर इश्यू रिझॉल्व्ह करा. कंत्राटदाराचे पेमेंट करून टाका आणि सामान्य जनतेसाठी स्विमिंग लवकरात लवकर करा. भल्या भल्यांची उडवी दैना, भूमिपुत्रांची आगिरी सेना.